नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे लक्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या डिजिटल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्र, टी परीक्षेच्या अनुषंगानं एक महत्त्वाची अपडेट आहे, ते आम्ही आज सांगण्याचा प्रयत्न करतोय. मित्र, आपल्याला माहिती आहे की मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं टी परीक्षेसंदर्भात तारीख जाहीर करणं गरजेचं होतं, परंतु ती अद्यापही करण्यात आलेली नाही. मात्र प्राप्त माहितीनुसार सदरची परीक्षा ही दिवाळीनंतर होणार आहे. आता दिवाळीनंतर होणार आहे म्हटल्यानंतर लक्षात ठेवा, नोव्हेंबर महिना येतोय आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये ही परीक्षा होणार आहे म्हटल्यानंतर आपल्याला आणखीही ज्या पद्धतीनं पूर्वी आपल्याला मार्च एप्रिल महिन्यामध्ये जाहिरात निघाली होती आणि त्यानंतर आपण 2-3 महिने खूप चांगला अभ्यास केला, कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार सदरची परीक्षा आपल्याला 1 सप्टेंबर 2028 पर्यंत उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण खूप चांगला अभ्यास केला. मात्र प्रॉब्लेम असा आला की सदरची परीक्षा ही 28 जून रोजी होणार असतानाच 27 जून रोजी जाहीर करण्यात आलं की सदरची परीक्षा रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या काही जणांचा अपेक्षाभंग झाला. त्यानंतर मग ही परीक्षेची तारीख आणखीही डिक्लेअर करण्यात आलेली नव्हती किंवा नाही. मात्र उपलब्ध माहितीनुसार सदरची परीक्षा ही नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजे जर परीक्षा ही अजूनही राज्य परीक्षा परिषदेसमोर प्रॉब्लेम आहे की परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन घ्यायची, त्यासाठी एक समिती नेमलेली आहे. मात्र महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की ऑनलाईन परीक्षेचे काही शिक्षक बांधवांना, म्हणजे जे एजेड आहेत किंवा जे न्यू कमर्स आहेत, यांना प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे ही परीक्षा MPSC मार्फत जर ऑफलाईन स्वरूपाचा घ्यायचा प्रयत्न झाला तर खूप चांगलं होईल, कारण जेणेकरून कोणत्याही स्वरूपाचे प्रॉब्लेम राहणार नाहीत. त्यामुळं ही परीक्षा आणखीही ऑनलाईन घ्यायची का ऑफलाईन घ्यायची हा प्रश्न निर्माण झालेला आहे. ज्या अँगलनं होईल, समजा ही परीक्षा ऑनलाईन झालं तर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होणार आहे आणि जर समजा ऑफलाईन झाली तर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ही परीक्षा होण्याची जास्त शक्यता आहे. तेव्हा आपण सर्वांनी अभ्यास करताना ज्या पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये आपण या परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यास केला होता, त्याच पद्धतीनं आता आपले नुकतीच BLOची कामं वगैरे संपलेली आहेत आणि त्यामुळं आपल्याला आता काही दिवसामध्ये सण सुद्धा आलेला आहे. त्यामुळे ही अभ्यासाला थोडा प्रॉब्लेम आला असता. मात्र दिवाळीमध्ये आल्यामुळं काही का होईना एक 10-15 दिवस सुट्टी मिळणार आहे आणि या सुट्टीमध्ये आणि आतापासूनही दररोज थोडाफार जर अभ्यास केला तर अतिशय उत्तम पद्धतीने अभ्यास होऊ शकतो आणि येणारी परीक्षा आपण सर्वजण अतिशय चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊ शकतात. त्यामुळं अजूनही आपल्याकडं विचार केला तर 3 ते 3.5 महिन्याचा कालखंड आहे. आतापासून थोडाफार अभ्यास केला आणि दिवाळी सुट्टीमध्ये पाहिल्यासारखा जर खूप चांगला अभ्यास केला तर ही परीक्षा आपण सहज उत्तीर्ण होऊ शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.